नमस्कार। आज आपण इनो सोडा अजिबात न वापरता एकदम झटपट होणारा रव्याचा उत्तप्पा कसा बनवायचा हे बघणार आहोत। रेसिपी खूप सोपी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। आता इथे मी एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये मी एक वाटी बारीक रवा टाकून घेतलेला आहे। इथे तुम्ही जाड रवा देखील वापरू शकता, पण तो मिक्सरला थोडासा फिरवून घ्यायचा। त्यानंतर यामध्ये मी अर्धी वाटी दही घातले आहे। दही जर खूप आंबट असेल तर तुम्ही कमी दह्याचा वापर करू शकता। आता सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। पाणी न घालता हे असंच मिक्स केल्यामुळे दह्यातील पूर्णपणे गुठळ्या या फुटून जातात आणि हे बॅटर पटकन असं तयार होतं। तर अशा प्रकारे हे दही रव्यामध्ये छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्ही यामध्ये हवं तर लिंबाचा रस देखील टाकू शकता। तर आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं छान असं बॅटर बनवून घ्यायचं आहे। तर पाण्याचा अगदी थोडा थोडा वापर करतच हे बॅटर बनवायचं आहे। 3 ते 4 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता हे बॅटर एकदम हलकं फुलकं असं तयार झालेलं आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात। हे मिश्रण मला अजूनही थोडंसं घट्टसर वाटत आहे, त्यामुळे मी अगदी 2 ते 3 चमचे इथे पाणी टाकून घेत आहे आणि हे सर्व छान असं मिक्स करून घेत आहे। आता हे बॅटर तयार झालेलं आहे। आता यावर झाकण ठेवून आपल्याला 5 मिनिटे हे बाजूला ठेवून घ्यायचं आहे, कारण की इथे रव्याचा वापर केला असल्यामुळे 5 मिनिटे आपल्याला हा रवा छान असा भिजवून द्यायचा आहे। 5 मिनिटांनंतर इथे तुम्ही बघू शकता हे मिश्रण छान असं घट्टसर तयार झालेलं आहे आणि रवा देखील छान असा भिजलेला आहे। तर उत्तप्पा बनवण्यासाठी हे परफेक्ट असं बॅटर तयार झालेलं आहे। पुन्हा हे आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे। आता उत्तप्पे बनवण्यासाठी इथे मी गॅसवर तवा ठेवलेला आहे आणि तो छान असा गरम करून घेतलेला आहे। त्यानंतर यावर 1 चमचाभर मी तेल लावून घेतलेलं आहे। इथे तुम्ही तूप किंवा बटर देखील वापरू शकता। तवा छान गरम झाल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम करून घ्यायची आहे। त्यानंतर हे बॅटर घ्यायचं आहे आणि 2 चमचे बॅटर यावर टाकून घ्यायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने हे पसरून घ्यायचं आहे। इथे बघू शकता तुम्ही खूप जास्त पातळ आपल्याला करायचं नाहीये, तर जाडसरच ठेवायचं आहे। त्यानंतर यावर मी बारीक चिरलेला कांदा टाकून घेणार आहे। त्यासोबतच बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडंसं लाल तिखट यावर मी टाकून घेतलेलं आहे। तुम्हाला जर लाल तिखट टाकायचं नसेल तर तुम्ही त्याऐवजी हिरवी मिरची बारीक चिरून देखील टाकू शकता किंवा तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही मसाले इथे वापरू शकता। आता यावर मी 1 चमचाभर तेल टाकून घेतलेलं आहे आणि एक उलथण्याने हा कांदा टोमॅटो छान असा या उत्तप्प्यावर प्रेस करून घ्यायचा आहे, म्हणजे उत्तप्पा पलटताना अजिबात हे पदार्थ खाली पडणार नाहीत। आता उत्तप्प्याची खालची बाजू छान अशी खरपूस भाजली गेलेली आहे, तर आता उत्तप्पा पलटून घेऊयात। तर इथे बघू शकता उत्तप्प्याला छान अशी जाळी सुटलेली आहे आणि उत्तप्पा छान असा खरपूस भाजला गेलेला आहे। तर आता आणखी 1 चमचा मी तव्यावर तेल टाकून घेतलेला आहे आणि खालच्या बाजूने देखील हा उत्तप्पा छान असा खरपूस रंगावर भाजून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे एकदम सोपा आणि झटपट होणारा हा उत्तप्पा तयार आहे। हा उत्तप्पा तुम्ही नाश्त्याला असाच खाऊ शकता, यासोबत कुठल्याही चटणीची किंवा कुठल्या भाजीची देखील गरज नाही। इथे बघू शकता हा उत्तप्पा एकदम मऊ लुसलुशीत असा तयार झालेला आहे, अजिबात कडक होत नाही आणि चवीला देखील एकदम छान लागतो। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।